नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण मोहोळ तालुक्यातील शेटपळ या ठिकाणी उपस्थित आहोत. एक दिवसाचं धरणं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि नेमकी मागणी काय आहे या संदर्भात आपण या धरणं आंदोलनकर्त्यांकडून जाणून घेणार आहोत. स्वागत आहे. नेमकं काय नेमक्या मागण्या आहेत तुमच्या आणि कोणाच्या विरोधात हे धरणे आंदोलन सुरू आहे? विरोधात नाही आमचा कोणाच्या. मी हनुमंत आगतराव कसबे, राहणार शेटपळ, भारतीय दलित महासंघाचा एक कार्यकर्ता. त्या शेटपळ मध्ये ग्रामपंचायतच्या ग्रामसभा वर्षानुवर्ष होत नाही, घेतली जात नाही आणि ग्रामसभा होऊ दिली जात नाही. आणि त्या ग्रामसभेमध्ये कोणत्या प्रकारची कामं गावामध्ये दलित वस्तीतली, कुठला निधी आलाय, काही कुठल्याही प्रकारचा गावाला काय समजू दिला जात नाही, समजत नाही. आणि आलेला निधी ती परस्पर त्यांनी त्याचं विल्हेवाट लावून काम अर्धवट काम करून लोकांना वेठी धरलं जाते. आणि आम्ही त्याच्यावर आंदोलन केलं, उठाव करण्याचा प्रयत्न केला तर आमच्यावर शासकीय कामात अडथळा म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल केले जाते. आज 3 वर्ष झालं आमची स्मशानभूमी अर्ध्यावर आहे, अर्धीच स्मशानभूमी केलेली आहे. त्या संदर्भात या गावात 3 रस्ते मंजूर करून आणले त्यांनी, डांबरी रस्ते. ती रस्ता अगोदर आम्ही आमच्या स्मशानभूमीचं काम करा, नंतर तुम्ही हा एक रस्त्याची कामं करा असं म्हणल्यावर आम्ही आमच्यावर त्यांनी गुन्हा दाखल केले आहे. म्हणून ही जी काय त्यांचं गावात जी भ्रष्टाचार, जी काय काळा बाजार, अनेक खोटी कागदपत्र दाखल करून शासनाचा निधी मंजूर करून घ्यायचा आणि त्याचा कुठंही विल्हेवाट न करता परस्पर खर्चाचा हा ग्रामपंचायतचा कारभार, ढोबळ कारभार, भ्रष्ट कारभार यांच्या विरोधात आम्ही न्याय मागण्यासाठी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी हा आंदोलनचं एक दिवसाचं आंदोलन आम्ही करण्यासाठी बसतो. तुम्ही काय सांगाल आता नेमकं किती मागण्या किती आहेत तुमच्या? आणि दलित वस्तीची स्मशानभूमीची आहे, त्याचं काम व्यवस्थित करावं, शुद्धीकरण करावं. यांनी 3 वर्ष झाले पेंटिंग मध्ये आहे दलित वस्तीची स्मशानभूमी. त्यांचं ग्रामपंचायत नोटीस देते की काम मंजूर झाले, पैसे माघारी गेले. ह्याला निधी कुठनच टाकता कसं काही येत नाही, टाकता आला पहिला नाही. पैसे खाण्यासाठी ह्यांचं सगळं खोटे सगळे कागदपत्र दाखल करायचे, काम मंजूर आणायचे, 10% खा, 20% खा. भाऊसाहेबनं कामं घ्यायची, भाऊसाहेबनं स्वतः गटारचारीची कामं घ्यायची, बोगस कामं करायची, मोठी पाईपलाईन असली तर बारकी पाईपलाईन चालायची. त्यामुळे ह्या भाऊसाहेबावर फौजदारकी दाखल व्हावी शेवटी आमची मागणी आहे. सरपंच आणि भाऊसाहेबावर फौजदारकी दाखल व्हावी. त्यांच्या काळा बाजार दोघाचाच आहे. आता तुम्ही धरणे आंदोलनासाठी महिला सगळी या ठिकाणी उपस्थित आहेत, तुम्ही किती जण आहे नेमकं? आणि समजा ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही सोलापूरला ह्यासाठी धरणं आंदोलन करणार आहे. आम्ही मोहोळ सोलापूर, आम्ही त्याच्यासाठी काय का ना आमचा लढा ही कायमस्वरूपी राहणारच आहे. आम्हाला आमच्या हक्काचं मागणी आहे, आमच्या हक्काचं आम्हाला जी भेटलंच पाहिजे ना. आमच्या हक्काचं नाही भेटल्यावर आमचा काय उपयोग आहे? मग गावात अनेक दलित वस्ती दाखवून त्याचा निधी शासनाकडून घेतला जातोय, पण त्याचा कुठेही विल्हेवाट केली जात नाही, तो परस्पर हडप केला जातो. तुम्ही आता म्हणला की अनेक दलित वस्ती दाखवून निधी उचललाय, त्याचा काय पुरावा आहे की आमच्याकडे? विजयनगर मध्ये 14 लोक आहेत दलित वस्ती, त्या ठिकाणी रस्ता मंजूर आहे, गटार मंजूर आहे, सगळं पाण्याचं सगळं व्यवस्था मंजूर आहे. त्या 14 लोकांना किती निधी वापरला, किती निधी मंजूर करून घेतला आणि किती वापरलाय याचा आम्ही विचार नाही केली तर आम्हाला त्याचं कुठलंही लेखी किंवा कुठले काही सांगू शकत नाही, देत नाही. तर सध्या तरी या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील शेटपळ या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या विरोधात काही मागण्यासाठी धरणे आंदोलन सुरू आहे. ग्रामसेवकाशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु सध्या ते या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सध्या उपस्थित नाहीत. पुढची दिशा काय असणार आहे हे आता आंदोलनकर्त्यांनी सांगितलेलं आहे. जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही मोहोळ किंवा सोलापूर या ठिकाणी पुढचं आंदोलन करू. कॅमेरा पर्सन अजित खडकेसह मी रमेश शेटपळ.